नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं का स्कॉलरशिप एक्झाम NMMS आणि NTSC या परीक्षेला सिलेबस काय असते, याचं सिलेक्शन प्रोसेस कसं असते आणि किती स्कॉलरशिप मिळते याबाबत आपण चर्चा केली होती. आता आपण पाहणार आहोत या परीक्षेमध्ये, या तीनही परीक्षेमध्ये स्कॉलरशिप, NMMS आणि NTSC या तीनही परीक्षेमध्ये कॉमन बेसिक नॉलेज आहे. ते बेसिक नॉलेज काय काय लागते, म्हणजे बेसिक नॉलेज सर्वांना माहिती आहे, परंतु हे तुम्हाला पाठ करून ठेवणं आवश्यक आहे. तर बेसिक नॉलेज कोणतं लागते, तर पहिला आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्या म्हणजे जसं काउंटिंग नंबर आहे, जसं आपण मोजतो, कोणाला मोजायला लावलं की किती विद्यार्थी आहे मोजा म्हटलं तर कसं मोजतं, 1 2 3 4 झिरो पासून कोणी सुरू करत नाही, म्हणजे काउंटिंग नंबर. काउंटिंग नंबर मीन्स नॅचरल नंबर, म्हणजे काउंटिंग नंबर 1 2 3 टू इन्फिनिटी, याला म्हणायचं नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. तसं एक एवढं सोपं आहे. हे केव्हा काम पडेल तुम्हाला, तर तुम्हाला विचारलं का बघ 3/2 आहे, 3/2 हे नॅचरल नंबर आहे का, तर तुमच्या डोक्यात यायला पाहिजे का नॅचरल नंबर मध्ये असं फ्रॅक्चर राहत नाही. तर अशा गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट पाहिजे. तर हे झाले नॅचरल नंबर. सेकंड आहे होल नंबर. होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या, पूर्ण संख्या म्हणजे काय, तर होल नंबर स्टार्ट फ्रॉम झिरो, झिरो पासून सुरू होत असेल तर 0 1 2 3 टू इन्फिनिटी, या झाले होल नंबर. आता तुम्हाला प्रश्न येत आहे का 1 आहे, तर 1 हा नॅचरल नंबर आहे का होल नंबर आहे, तर नॅचरल नंबर आहे आणि होल नंबर आहे. नॅचरल नंबर मध्ये आहे आणि या होल नंबर मध्ये आहे, म्हणून नॅचरल 1 आहे तो नॅचरल नंबर झाला आणि होल नंबर झाला. आता तुम्हाला जर 0 विचारला तर 0 हा नॅचरल नंबर आहे का होल नंबर आहे, तरी नॅचरल नंबर मध्ये आहे का, नाही, तर मग होल नंबर आहे, तर मग हा 0 हा होल नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे इवन नंबर. इवन नंबर्स. इवन नंबर्स म्हणजे कोणते, तर समसंख्या. 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 समसंख्या म्हणजे काय, 2चा भाग जात असेल तर त्याला समसंख्या म्हणायचा, म्हणजे इवन नंबर डिवाइडेड बाय 2, म्हणजे 2 झालं, 4 6 8, ह्या झाले इवन नंबर. हे इवन नंबर म्हणजे 2चा भाग जात असेल तर त्याला म्हणायचं समसंख्या, इवन नंबर. त्यानंतर फोर्थ आहे ऑड नंबर. ऑड नंबर्स. ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या. विषम संख्या एकदम सोपं आहे, परंतु हे मायक्रो सेकंड मध्ये तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, यासाठी हे सांगणं आहे. तर ऑड नंबर विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय, 2चा भाग जात नसेल तर विषम संख्या. 1 3 5 7 हे झाल्या विषम संख्या, ऑड नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आहे, याच्यामध्ये थोडं चुका करू शकतात मुलं, तर प्राईम नंबर. प्राईम नंबर्स. जनरली पाहतो प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. जनरली पाहतो मी तर ह्या प्राईम नंबर आहे, प्राईम नंबरला ऑड नंबर म्हणतात, म्हणजे प्राईम नंबर मध्ये अशा संख्या येते बहुतेक ऑड नंबरच राहते, परंतु प्राईम नंबर आणि ऑड नंबर वेगळा आहे. तर प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या. तर याच्यामध्ये 2चा भाग जात नाही किंवा कोणत्याही संख्येचा भाग जात नाही. जर कोणत्याही संख्येचा भाग जात नसेल, कोणत्या पाड्याच्या म्हणजे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येत नसेल, टेबलमध्ये येत नसेल, तर त्याला म्हणायचं मूळ संख्या, प्राईम नंबर. जसं 2, त्यानंतर 3 5 7 11. आता 9 का नाही येत, 9 म्हणजे 3 3 9 होते, म्हणून 9 येत नाही. तर 11 13 हे कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, म्हणून हे झाले प्राईम नंबर, याला म्हणायचं प्राईम नंबर. आणि लक्षात ठेवायचं का हा 2 आहे, इथं जनरली काय होतं प्राईम नंबर मध्ये एकही असं म्हणजे सर्व ऑड नंबर राहते, परंतु एकच असं आहे का इवन असूनही प्राईम आहे, म्हणजे 2 हा एक इवन आहे आणि प्राईमही आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे 2चाही भाग जात नाही आणि कोणत्याही संख्येचा भाग जात नसेल तर म्हणायचं प्राईम नंबर. त्यानंतर 6 नंबर आहे. 6 नंबर रॅशनल नंबर. रॅशनल नंबर आपण नंतरच्या याच्यामध्ये चांगलं डिटेल पाहणार, फक्त रॅशनल नंबर म्हणजे काय होते पाहू. तर रॅशनल नंबर 6 नंबर रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या, मराठीमध्ये होते परिमेय संख्या. परिमेय संख्या. हा परिमेय संख्या म्हणजे काय, जर समजा p/q असं असेल तर p/q या फॉर्म मध्ये जर लिहिता येत असेल आपल्याला, हा फॉर्म आहे p/q, ना q नॉट इक्वल टू 0, q नॉट इक्वल टू 0,
तर या फॉर्म मधल्या संख्येला म्हणायचं परिमेय संख्या, म्हणजे 2/3 ही परिमेय संख्या झाली. ठीक आहे. म्हणजे समजा तो 2/0 आहे, 2/0 म्हणजे काय होते, 0 म्हणजेच काय होतं, ही परिमेय संख्या नाही, म्हणजे रॅशनल नंबर नाही. लक्षात ठेवायचं एकच काय, हे दोन्ही इंटिजर असले पाहिजे, हे दोन्ही इंटिजर असले पाहिजे, म्हणजे या टाईपचं नाही का, ते इंटिजर असले पाहिजे हे, आणि या फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे, आणि डिनॉमिनेटर मध्ये 0 नसला पाहिजे, तर त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. त्याच्यानंतर इरॅशनल नंबर आहे आणि रिअल नंबर, सर्व आहे संख्या म्हणलं तर सर्व मिळून रिअल नंबर बनते. त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर. आपल्याला पाहत आहे स्क्वेअर. आता हे स्क्वेअर खूप महत्वाचे आहे, म्हणजे कोणती जर संख्या असेल, इथं समजा 1 आहे, इथे 4 आहे, त्याच्यानंतर इथे 9 आहे, तर इथं संख्या कोणती येणार, तर हे तुम्हाला लवकर आलं पाहिजे. म्हणजे हा 1चा स्क्वेअर आहे, हा 2चा स्क्वेअर आहे, हा 3चा स्क्वेअर आहे, म्हणजे हा 4चा स्क्वेअर यायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे गणित राहते, याच्यापेक्षा कठीण राहते. तर अशा पद्धतीच्या गणिताला तुम्हाला स्क्वेअर, क्यूब हे सर्व माहित पाहिजे. तर आपण पाहू पहिले स्क्वेअर माहित असणं आवश्यक आहे. स्क्वेअर म्हणजे वर्ग. तर स्क्वेअर काय, तर 1चा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम 1, म्हणजे 1 × 1 = 1. 2चा स्क्वेअर म्हणजे 2 × 2 = 4. तर अशा पद्धतीनं तुम्हाला 20 पर्यंत स्क्वेअर माहित असणं आवश्यक आहे. पाठ पाहिजे बिलकुल 20 पर्यंत स्क्वेअर माहित पाहिजे. जर 20 पर्यंत स्क्वेअर जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला त्या एका मिनिटामध्ये एक एक्झाम्पल, एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आहे क्यूब म्हणजे घन. तर 1चा क्यूब म्हणजे 3 टाइम 1 × 1 × 1 = 1. त्यानंतर 2चा क्यूब म्हणजे 2 × 2 × 2 म्हणजे 8. 2 to the 4 4 to the 8. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 10च्या क्यूब पर्यंत तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे सर्वांना पाठ पाहिजे. या एक्झाम द्यायचे असेल, या गोष्टी मी आता सांगितल्या त्या सर्व गोष्टी तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, तर तुम्हाला हे एका मिनिटामध्ये एक प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्याच्यानंतर आहे ट्रायंगलमध्ये हे ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये जर एकच कॉमन व्हर्टेक्स असेल, हा कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन शिरोबिंदू आहे, तर इथं एकूण ट्रायंगल किती, तर इथं ट्रायंगल किती आहे, तर आपण असं बोलायचं का, मग हा मोठा 1 झाला, मग त्याच्यानंतर हा 1, त्याच्यानंतर हा 2 झाला, त्यानंतर हा 3 झाला, नंतर मग पुन्हा इकडून 4 झाला, नंतर मग 5 झाला, असे बोलायचे का, तर नाही. तर मग याच्यासाठी ट्रिक आहे. तर ट्रिक कशी आहे, तर असं जर राहिलं, एक व्हर्टेक्स जर कॉमन राहिला तर त्याला नंबर देऊन द्यायचे. किती आहे टोटल पाहून घ्यायचे, 1 2 3 4 आहे. 4 आहे म्हणून काय करायचं, 4, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर कोणता आहे, 5 /2 करून टाकायचं. तर आपल्याला इथं बरोबर ट्रायंगल समजते. ठीक आहे. म्हणजे इथं किती ट्रायंगल आहे, तर 10 ट्रायंगल आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लवकर यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन पाहणार आहोत, असं राहते, त्याच्यानंतर असं आहे. इथे ट्रायंगल किती आहे, तर असे एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर हे कॉमन आहे, हे कॉमन असं असलं तर काय होते ते तुमच्या लक्षात येते. त्याच्यानंतर आहे सेगमेंट. एखादा सेगमेंट आहे, हा सेगमेंट आहे. या सेगमेंट मध्ये टोटल सेगमेंट किती आहे इथं, सेगमेंट म्हणजे रेषाखंड. हा रेषाखंड आहे, तर इतर रेषाखंड किती आहे, 1 2 3 दिसत आहे, त्याच्यानंतर हा 4 झाला, त्याच्यानंतर हा 5 झाला, त्याच्यानंतर हा, तर अशा पद्धतीने आपल्याला मोजतो म्हटलं तर वेळ जाते. म्हणून मग काय करायचं, तर याच्या ट्रिक आहे काही, तर 1 2 इथं 3 आहे समजा, हा 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 3 पार्ट झाले याचे, मग 3 पार्ट आहे तर 3 लिहून टाकायचे, नेक्स्ट नंबर लिहून टाकायचे, /2 करायचं, आणि जेवढा काही हिशोब येते तेवढं करून टाकायचं. म्हणजे इथं सेगमेंट किती झाले, तर 6. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व एक्झाम्पल आले पाहिजे. त्याच्यानंतर आहे, तर याच्यानंतर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू. हे बेसिक आहे, हे एवढं तुम्हाला यायलाच पाहिजे. तर मला वाटते का तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि तुम्ही करालही. तर 20 पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे, 10 पर्यंत क्यूब पार्ट पाहिजे, त्याच्यानंतर ह्या लहान लहान गोष्टी पाहिजे. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या व्हिडिओला भेटू. नमस्कार.